माझं बरंच बाळपण खेड्यामध्ये गेलं. खेडं म्हणजे अगदी खेडं नव्हे, आपलं पुणे जिल्ह्यामधलं राजगुरुनगर ज्याला आता म्हणतात आणि पूर्वी ज्याला खेड म्हणत असत, ते माझं आजोळ. तिथे बरंच माझं आयुष्य गेलं आणि त्यावेळेला खूप गाण्यांचे संस्कार माझ्यावरती झाले. आता उदाहरणार्थ पहाटेच्या वेळी बायका घरामध्ये जात्यावर दळायच्या आणि ओव्या म्हणायच्या, तर त्यातल्या ओव्या मी ऐकत असे, त्या मनावरती ठसल्या. त्याच्यानंतर घरामध्ये लग्नकार्य वगैरे जर निघालं तर अगदी पहिला गाणा घालण्यापासून तो थेट मुलीला तिची पाठवणी करण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी असायची. त्याच्यानंतर मग दाराशी भिक्षेकरी वगैरे यायचे. त्या भिक्षेकऱ्यांच्यामध्ये वासुदेव असायचा, दानं पावलं करीत येणारा. नंतर कुडमुड्या जोशी असायचा, बाळसंतोष असायचा, इतर भिक्षेकरी असायचे आणि या सगळ्यांच्या त्या ह्याला गाण्याची जोड असायची. तर ती गाणी मनावरती नकळत ठसत गेली. नंतर मग नागपंचमीचा वगैरे सण असेल तर घरातल्या मोठ्या बायका मग गावाबाहेर फेर वगैरे धरायला जायच्या किंवा झोके बांधून लिंबाला गाणी म्हणायच्या. ती गाणी माझ्या मनावरती ठसली आणि मला असं वाटतं की नकळत माझ्या म्हणजे ताल लय सूर कशाला म्हणतात ते काहीच मला माहीत नव्हतं, परंतु ह्याच्यातून माझ्या मनावरती खूप संस्कार होत गेले असले पाहिजेत नकळत माझ्या स्वतःच्या.